चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सध्या एक बातमी मोठी चर्चेमध्ये आहे, ती म्हणजे अल्पसंख्याक शाळांची। आणि ही बातमी सध्या यासाठी चर्चेत आहेत की अजित पवार यांचा मृत्यू झाला आणि ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशी जवळपास 75 शाळांना अल्पसंख्याकांचा दर्जा देणारं प्रमाणपत्रांचं वाटप केलं गेलं। हा 3 दिवसांचा दुखवटा होता। अजित पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर 3 दिवसांचा शासकीय दुखवटा होता आणि या शासकीय दुखवट्यांच्या 3 दिवसांमध्ये जवळपास 75 शाळांना अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात आला। कशा पद्धतीने हा दर्जा देण्यात आला, शासकीय दुखवटा असताना सुद्धा अधिकारी कशा पद्धतीने या संदर्भामध्ये अल्पसंख्याक शाळांना दर्जा देत होते, कोणाच्या सांगण्यावरून हा अल्पसंख्याकाचा दर्जा किंवा प्रमाणपत्र वाटप करत होते, इतकी घाई का आली होती की फक्त अजित पवारांच्याच मृत्यूची वाट हे सर्व अधिकारी बघत होते का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते। खरं तर अल्पसंख्याक शाळांचा हा जो काही दर्जाचा प्रकार आहेत आणि यामध्ये होत असलेले घोटाळे याचा उल्लेख आम्ही या अगोदरच अनेकदा केलेला आहे। काही शाळांची उदाहरण देऊन त्याचे कागदपत्र तुमच्या समोर सादर करून देखील आम्ही या सर्व प्रकरण देखील उजेडामध्ये आणलेलं होतं। अनेक शाळांची या निमित्तानं आम्ही उदाहरण दिलेले होते। त्यासोबतच अल्पसंख्याक शाळा आणि या शाळांना देण्यात येणारा हा जो काही दर्जा आहे किंवा हे प्रमाणपत्र आहेत, हा जो घोटाळा आहे हा बोगस शालार्थ आयडी किंवा बोगस भरतीपेक्षाही खूप मोठा आहे। त्यामुळं याची SIT चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आमची देखील होती आणि आज देखील तीच मागणी आहे। काही लोकांनी देखील याच पद्धतीची मागणी केलेली आहे। अजित पवार यांच्या मृत्यूनंतर फक्त 4 तासामध्ये शाळांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र देण्याची सुरुवात झाली आणि हे प्रमाणपत्र रात्री 7 वाजतापर्यंत सर्व अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। या 75 शाळांपैकी 25 शाळा या पोदार इंटरनॅशनलच्या आहेत, जो मोठा शाळांचा हा ग्रुप आहे, या शाळांना देण्यात आला। त्यानंतर इतर काही शाळांना जवळपास 20 ते 25 संस्था आहेत आणि 20 ते 25 शाळा संस्थांतील 75 शाळा आहेत आणि 3 दिवसांमध्ये दिलेल्या आहेत। तसं जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व संस्थांची जे अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात आला आहे त्यावर स्टे आणलेला आहे, ते काम थांबवलेलं आहे। परंतु हा प्रकार घडलाच कसा, हा प्रकार कसा काय घडू शकतो, शासकीय दुखवटा असताना असे कसे निर्णय घेतले जातात, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। परंतु अजित पवार यांचा मृत्यू त्या निमित्ताने अल्पसंख्याक शाळांचा जो काही मुद्दा चर्चेला आलेला आहे, या अल्पसंख्याक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोड बंगाल कारभार चालत असतो। अनेक अधिकाऱ्यांचे अल्पसंख्याक शाळा आहेत, ज्या शाळा बंद पडलेल्या होत्या, ज्या शाळा पटसंख्या अभावी बंद पडलेल्या होत्या, अशा अनेक शाळा शिक्षण सम्राटांनी विकत घेतल्या। त्या शाळा अधिकाऱ्यांनी देखील विकत घेतल्या। त्या विकत घेऊन बोगस विद्यार्थी दाखवले, बोगस विद्यार्थी, बोगस TC त्या ठिकाणी तयार केले। याच्या माध्यमातून संच मान्यता मिळवून आणल्या, काही ठिकाणी भरती झाल्या आणि भरती मिळवल्यानंतर अल्पसंख्याकांसाठी अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी त्यांनी अर्ज केलेले आहेत आणि असे जे अर्ज केलेत त्या ठिकाणी 20 लाख, 25 लाख, 30 लाख असे जे रेट ठरले होते आणि हे सर्व जे रेट आहेत हे मंत्रालयापर्यंतच्या अधिकाऱ्यांना जात होते आणि तिथून ह्या सर्व अल्पसंख्याक विभाग जो असतो त्यांच्याकडून हा दर्जा दिला जात होतो। अल्पसंख्याक विभागामध्ये जे धर्म आणि भाषा यांच्या आधारावर हे अल्पसंख्याक विभाग त्यांना प्रमाणपत्र देत असते आणि हे जे प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर त्यांना त्या संस्थांना अनेक सवलती प्राप्त होतात। त्या सवलतींमध्ये खास करून नोकर भरतीची सवलत असते आणि यासाठी त्यांना जाहिरात देण्याची आवश्यकता नसते, ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भरती करू शकते। त्याच पद्धतीने त्यांना काही गोष्टींमध्ये सवलतींमध्ये अनुदानामध्ये देखील सवलत दिलेली आहे। त्यामुळं प्रत्येक संस्था चालकांना असं वाटते की आपली संस्था ही अल्पसंख्याक दर्जा झाली पाहिजे, त्या संस्थेला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळाला पाहिजे। त्यामुळं परंतु त्याचे निकष असतात, धर्म आणि भाषा याच्या आधारावर जर का अल्पसंख्याक आहे तर त्याचे निकष सुद्धा आहेत, परंतु हे निकष सर्रास पायदळी तुडवल्या जातात। ज्या शाळांमध्ये 50% वरती त्या धर्माची लोक किंवा त्या भाषेचे लोक असतील, स्टुडंट असतील, सोबतच जे संचालक मंडळ असतं ते असेल, तरच त्या शाळांना अल्पसंख्याकाचा दर्जा दिला जातो। परंतु अनेक जे
मायनॉरिटीज नसतानाही अनेक जे इतर कॅटेगरीमध्ये जे लोक असतात त्यांचं पूर्ण संचालन मंडळ असतं, परंतु त्यांना अल्पसंख्याकाचा दर्जा दिला जातो जे नियमामध्ये नाही. त्याच पद्धतीनं तेथील जे स्टाफ असतो शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये देखील 60-40 असा रेशो आहे. तो कुठेही पाळला जात नाही. सर्रास भरती जी वाटेल त्या पद्धतीची भरती असते. त्या ठिकाणी देखील अल्पसंख्याकाचे दर्जे देण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये देखील त्याच पद्धतीचं असतं. विद्यार्थी देखील 50% वरती हे अल्पसंख्याकच पाहिजे असतात. तसा सुद्धा कुठे होत नाही. त्यामुळे हे जे सर्वात मोठे जे प्रकार आहेत, हे खास करून जे ख्रिश्चन शाळा असतात, त्या शाळांमध्ये सुरू आहेत. त्याच पद्धतीनं ज्या मुस्लिम शाळा असतात, कारण ख्रिश्चन, बौद्ध आणि मुस्लिम या गटांनाच या अल्पसंख्याक दर्जा दिलेला जातो. परंतु परंतु अनेक ज्या हिंदू शाळा असतील किंवा इतर कॅटेगरीच्या शाळा असतील किंवा जे संचालक मंडळ असतील, यांनी कुठलेही नियम नसताना त्या पद्धतीचे दर्जा घेतलेले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोगस प्रमाणपत्रच आहे. अनेक शाळांनी म्हणजे ज्या शाळांना अल्पसंख्याकाचा अधिकृतपणे दर्जा मिळाला नाही, परंतु त्यांनी पी-डी-एफ स्वरूपातील ज्या संस्थांना अगोदर अल्पसंख्याकाचा दर्जा मिळालेला आहे, त्याची पी-डी-एफ तयार करायची आणि त्या पी-डी-एफमध्ये खोडतोड करायची आणि आपल्या शाळेचं नाव टाकायचं. सही, शिक्का सर्व जसंच्या तसं फॉर्मॅट जसाच्या तसा राहील. फक्त संस्थेचं नाव बदलवायचं आणि त्याची प्रिंट काढायची आणि ती प्रिंट शिक्षण विभागाला देऊन शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना मॅनेज करून भरती करून घ्यायची. असे प्रकार भरपूर आहे. बनावट अल्पसंख्याकांचं प्रमाणपत्र बनवून कोट्यावधींचं अनुदान लाटणे आणि सरकारचा महसूल बुडवणे, सरकारचे पैसे बुडवणे असे प्रकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये हजारो शाळांना अल्पसंख्याकाचा दर्जा मिळालेला आहे मागच्या काही 10 ते 15 वर्षांमध्ये आणि या शाळांचा जो दर्जा मिळालेला आहे त्यामुळं हजारो करोड रुपयांचं नुकसान शिक्षण विभागाचं, अर्थ खात्याचं पर्यायानंच महाराष्ट्रातील जनतेचं होत आहे. त्यामुळं बजेट तयार करत असताना हे कशा पद्धतीनं बजेट तयार करतात, शिक्षण खात्यामध्ये त्यांना माहिती नाही का की इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. शिक्षण खात्यातील डायरेक्टर पासून तर आयुक्तांपर्यंत सर्वांना माहिती आहे हा सर्व भ्रष्टाचार होतो. परंतु प्रत्येकांना कमिशन जातं, प्रत्येकांना प्रत्येक संस्थेकडून पैसे जातात. त्यामुळं अशा पद्धतीचे कामं होत असतात. यामध्ये मंत्री सुद्धा अपवाद नाही आहे. म्हणून ह्या सर्व प्रकार होत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेतलेली आहेत आणि त्यांनी सर्व जे अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला त्यावर स्टे आणलेला आहे. परंतु स्टे जरी आणला तरी ज्या अधिकाऱ्यांनी हा दर्जा दिलेला आहे, ज्यांच्या स्वाक्षऱ्या त्यावर आहेत, त्यांच्यावर काय कारवाई होती हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. अनेक अल्पसंख्याक शाळांचे घोटाळे आणि त्या संदर्भातील कागदपत्रे आमच्यापर्यंत आहे आणि आम्ही वेळोवेळी ती कागदपत्रे समोर देखील आणली होती. ज्यावेळी शालार्थ आय-डीचं प्रकरण सुरू होतं त्यावेळी अनेक संस्थांची आम्ही या पद्धतीचे कागदपत्र समोर आणलेली होती आणि त्यावेळी देखील मागणी केली होती की अल्पसंख्याक शाळांची देखील स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे आता जर का हा मुद्दा ऐरणीवर येतात आणि पुढे येत आहे तर फक्त राज्यातील अल्पसंख्याक शाळांची स्वतंत्र चौकशी करून एस-आय-टी नेमून ज्या पद्धतीनं शालार्थ आय-डीची चौकशी सुरू आहे त्याच पद्धतीनं देखील 2012 पासून किती संस्थांना आतापर्यंत अल्पसंख्याकाचा दर्जा दिलेला आहे. जो अल्पसंख्याकाचा दर्जा दिलेला आहे त्या शाळांमधील पटसंख्या, त्यांची काय जात आहे, त्यांचा काय धर्म आहे हे बघून त्यानंतर आणि त्याच पद्धतीनं कोणत्या संस्थांनी आणि त्या संस्था चालक हे कोणत्या कॅटेगरीचे आहे हे सर्व बघितल्यानंतर 3 ते 4 गोष्टींची जर पडताळणी केली तर लगेच माहिती होईल की किती बोगस अल्पसंख्याक शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत आणि या बोगस शाळांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी शासनाचा बुडत आहेत. त्यामुळं शिक्षण खात्यावर ज्या पद्धतीनं पैशांची खैरात होत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पैसा जात आहेत, हे प्रकरण खूप मोठं आहे. त्यामुळं याची सखोल चौकशी झाली पाहिजे, एस-आय-टी चौकशी झाली पाहिजे अशी देखील मागणी येत आहेत. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. अनेक आमच्यापर्यंत जी प्रकरणं आहेत ते देखील उजेडात आणण्याचा प्रयत्न करू आणि अल्पसंख्याक शाळांची चौकशी झाली पाहिजे हा मुद्दा रेटून धरू. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲट पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.